श्री दुर्गायै नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती. अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो. विनियोगः. ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तव ऋग्वेद स्वरूप. श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोगः. ध्यान. वृत्त शार्दूल विक्रीडित. खडगा चक्र गदा निचाप परिघा शूला भूषुंडी शिरा खडगा धारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमश्चंडिकायै. ओम ऐं मार्कंडेय उवाच. छंद अनुष्टुप. सूर्यतनय सावर्णी मनुबोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो. कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वारो चिशामाजी चैत्रवंशीय भूपती सुरथ नाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर. कोला विध्वंसी वैर्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी. कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरथ जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुर आपुले. जिंकले तेही वैर्यांनी भूपती क्षीण जाहला अमात्य बली दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेनाबल लुटोनिया राजधानीशी जिंकती. शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वस्वार तो दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर काननी. आश्रम मेधा मुनीचा इंस्रकही विसावले शोभनीय शिष्यवृंदे रान सुंदर पाहितो. तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी. ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज. सत्ता ज्यांची या जवळी दुष्टते कृत्य पीडक छळता जनवृंदासी कोण वारील त्या खळा. माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की. स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाचिया मोजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते. सुरत चिंता वाहोनी दुःखी स्वगत त्या वना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी. कोण तू कोठुनी आला शोक चिंता नस तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया. सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा. निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करुणी चित्त हृद्गत्याशी बोलिला. वैश्य उवाच. समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी. धननारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना. दुःखीस्तमी वना आलो गृहवृत्तांत ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर. सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे. राजोवाच. श्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा. वैश्य उवाच. आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे. पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छू छळती मज पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी. माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊनी हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझिया. पाषाण हृदयी आपता न भूले मी करू कसे. मार्कंडेय उवाच. मेधा मुनीच्या सेवेची आले जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे. वैश्य राजा करी काही वार्तालाप तया स्थळी. राजोवाच. भगवान उत्तर द्यावे या एका प्रश्नासी माझी आम्ही पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज. सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची आस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी. घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहुणी ममता याची ना तुटे. दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे. ममता दोषयुक्ता जी कळुनी झोंबली आम्हा सज्ञान असूनी आम्ही नकळे घेरलो कसे. विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे. ऋषिरुवाच. भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे
भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे, भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी. दिवा रात्री कुणी भोगी, विवेकी नर त्यामध्ये, सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव. पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर. नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षी, स्वयेषुधा तृषायाशी परिमोहित चित्त हे. पिलांशी ओदन देती कळुनी मोह हा असा, आपणा प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते. मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षीही इच्छिती, नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा. मोहन सर्व लोकांची ज्ञानी तेही न मोकळे, चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे. योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे, जी माया श्री जगता सेविता पाऊले तिची. भक्ताशी वर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे, जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने. सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका, देवी सनातनी माया पराविद्या अतर्क्य ही. जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका, ईश्वरी बलजामध्ये त्यातही परमेश्वरी. राजोवाच, स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा. जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे, प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर. तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन. ऋषिरुवाच, जगतरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक, देवकार्य सिद्धवाया अजन्मा जन्म घेतसे. अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे, कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी. कर्णमळातुनी त्याच्या मधुकैठभ जन्मले, ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी भयाभय महाभय. विष्णुनेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे, अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये, तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण. उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजे, आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी. जाग आणावया त्याला योग निद्रेस तो स्तवी. ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे, श्रद्धा सप्रेम लावोनी महामाया स्तवी अशी. ब्रह्मोवाच, तू स्वाहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिका, सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप, सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा, पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना. उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये, संहार रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती, महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी. प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी, कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धी बोध लक्षण, लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी. शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चाप शरधरे देवी भुषुंडी परिघायुधा. सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अतिसुंदर, परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी. सत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी, सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टीपालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे, नसे सामर्थ्य स्तोत्रासी मज विष्णूसी माय तू. शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा, सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही. तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती, करावे मोहित याशी दुर्दंश मधुकैठबा. जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर, उपजो बुद्धी विष्णूसी मारावे दैत्यदान हे. ऋषिरुवाच, तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवा अशी. नेत्र नासिका हृदय बाहू श्रीवक्ष विष्णूचे, निघाली त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख जाहली. एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी, योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन. मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी, दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर. क्रोधारक्त नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छिती, उठोनी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला. 5,000 वर्ष ते बाहू युद्धात रंगती, उन्मत्त जाहले योद्धे महामाया विमोहित. दैत्य म्हणती विष्णूसी वर माग मनोपसित. श्री भगवानुवाच, प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजनी, द्यावावर इतुका हा दुसरा न लगे मज. ऋषिरुवाच, धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती, म्हणती विष्णुसी आम्हा वधावे जलना जिथे. ऋषिरुवाच, तथास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर, जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी.
ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक्य महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला. ओम ऐं श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये प्रथमोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.